आज म्हटलं काहीतरी नवीन डिश ट्राय करूया, असं चिक्की करायला घेतली आणि ते करायला घेतली त्याचं पुढे काय झालं ते तुम्ही नक्की बघा आणि माझी कुठे मिस्टेक होती ना ते पण तुम्ही सांगा. सो कंटिन्यू बघा. त्याला सांगून केलं असतं ना तर ते माझ्याकडून सक्सेसफुल झालं असतं. हे माझ्या बाबतीत ना तर टाईमला होतं. म्हणजे अजूनपर्यंत असं झालंच नाही की कुठली डिश त्याला मी सरप्राईज दिली अशी वेगळी जेवणाचं तर सोडून द्या, असं आपण चिक्की पुला किंवा असं काही नवीन युनिक. सो असं माझा प्लॅन फसला. आता त्याचे लाडू बनवायचं, नाहीतर मम्मी बोलले ते तसंच ठेव, मी येईल तेव्हा त्याचं काहीतरी करेल. आता बघूया, मला तर हिंमत नव्हती की त्याला मी पुढे काहीतरी प्रोसेस करू. सो बघूया दीपक येईल तेव्हा काय करू. मम्मी बोलले तसं करू, ती तसंच ठेवून देऊ. तो बोलले तू आता अजिबात हात लावू नको, हाय तसंच ठेवून देऊ. सो लेट्स सी काय होते बघूया. असं ठरलंय मी पुढे जाणार नाही, मी पुढे प्रोसेस करणार नाही. ते मग मीच आली की बघून घे. आणि किचनची एवढी वाट लागली ना की तुम्हाला नाही दाखवू शकत आता. सो चला, मला हे सांगायचं तर तुमच्या बाबतीत पण असं होतं का मला नक्की कमेंट करून सांगा. आपण जर हस्बंडला सरप्राईज द्यायचं ठरवतो ना ते अजिबात सक्सेसफुल माझ्याकडनं कधीच होत नाही. म्हणजे बाकीच्या गोष्टी होतात पण मी माझ्या हाताने काहीतरी नवीन डिश ट्राय करायचं ठरवते ना ते अजिबात कधीच होत नाही. सो चला, आणि तो पण मला नेहमी बोलतो की नको करत जाऊस आणि मी केला आणि असं झालं. सो